हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण थर्ड टॉपिक जर्नल या टॉपिकमध्ये आपण मीनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल हा पार्ट बघितलेला आहे. या लेक्चरला आपण थर्ड टॉपिक जर्नल यामधील नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. स्पेसिमेन फॉर ऑर ऑब्लिक फॉर्मॅट ऑर रोलिंग ऑर परफॉर्मा ऑफ जर्नल इज गिवन बिलो. खाली आपल्याला जर्नल एंट्री कशी पास केली जाते त्या जर्नल एंट्रीचा खाली आपल्याला त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. जर्नल ऑफ आपल्याला ज्याच्या जर्नल एंट्री पास करायचं आहे त्याचं नाव इथे मेन्शन करावं लागतं. त्याचे आपल्याला फर्स्ट कॉलम दिलेला आहे डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट रुपीज अँड क्रेडिट अमाऊंट रुपीज. डेटमध्ये डेट मेन्शन करताना फर्स्ट ऑफ ऑल इयर, मंथ आणि त्यानंतर डेट मेन्शन केली जाते. पर्टिक्युलर्समध्ये नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड, डेबिट अँड टू नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड. ज्या अकाउंटला आपण डेबिट करणार आहोत ते अकाउंट फर्स्ट ऑफ ऑल आधी इथे डेबिट केलं जातं आणि त्यानंतर क्रेडिट अकाउंटचं नाव इथं मेन्शन केलं जातं आणि ते ट्रान्झॅक्शन कशाच्या रिलेटेड केलेलं आहे त्याचं इथं नॅरेशनमध्ये त्याचं ब्रीफ डिस्क्रिप्शन इथं दिलं जातं आणि नॅरेशन लिहिताना बेईंग या वर्डपासून सुरुवात केली जाते. म्हणजे हा जर्नल एंट्री पास करण्याचा फॉर्मॅट आपल्याला इथे सांगितलेला आहे. आता या फॉर्मॅटनुसार प्रत्येक कॉलम आपल्याला खाली त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे ते आपण बघूया. एक्सप्लेनेशन ऑफ कॉलम या प्रत्येक कॉलमचं इथं एक्सप्लेनेशन केलेलं आहे ते एक्सप्लेनेशन आपण बघूयात. फर्स्ट कॉलम आहे डेट. In this column of journal record of the year, month and date of every transaction is written. The year should be written at the top and below that the month and date should be written. डेट या कॉलममध्ये प्रत्येक व्यवहाराची दिनांक लिहिण्यात येते. दिनांक लिहिताना प्रथम वर्ष, त्याखाली महिना आणि तारीख असं लिहिले जाते. त्यानंतर सेकंड कॉलम आपल्याला दिलेला आहे पर्टिक्युलर्स. Particulars. In particular column, the journal entry is passed in 3 parts. Particulars या कॉलममध्ये जर्नल एंट्री ही 3 भागामध्ये केली जाते. फर्स्ट पार्ट आहे डेबिट अकाउंट, सेकंड पार्ट आहे क्रेडिट अकाउंट आणि थर्ड पार्ट आहे नॅरेशन. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट पार्ट बघूया. डेबिट अकाउंट. इट रेकॉर्ड द नेम ऑफ द अकाउंट टू बी डेबिटेड. डेबिट अकाउंट या पर्टिक्युलर्स या कॉलममध्ये सर्वप्रथम जे अकाउंट डेबिट आहे त्याचं नाव तिथे लिहिले जाते. क्रेडिट अकाउंट. इट रेकॉर्ड द नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिटेड. यात क्रेडिट अकाउंटचे नाव लिहिले जाते. दिस इज डेबिटेड बाय अप्लाइंग द रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. The account to be debited is always written first. The word DR is written in front of debited account just near LF column. The account to be credited is written on the next line beginning with the word to after leaving short space just near date column. Narration is to be written just below the journal entry. डेबिट व क्रेडिट अकाउंट करण्यासंबंधीचे नियम म्हणजे रूल्स अप्लाय करावे लागतात. नेहमी सर्वप्रथम डेबिट अकाउंटचे नाव लिहिले जाते. अगदी LF कॉलमच्या जवळ डेबिट हा शब्द लिहितात. पुढच्या ओळीवर दिनांकच्या ओळीच्या बाजूला आणि थोडीशी जागा सोडून क्रेडिट अकाउंटचे नाव लिहितात आणि त्याखाली व्यवहाराचं स्पष्टीकरण करण्यात येतं. म्हणजेच काय की पर्टिक्युलर्स या कॉलममध्ये फर्स्ट ऑफ ऑल डेबिट अकाउंट कोणतं आहे त्याचं अकाउंट इथं मेन्शन केलं जातं आणि LF कॉलमच्या शेजारी DR म्हणजे डेबिट असं मेन्शन केलं जातं आणि क्रेडिट अकाउंटचं लाईन हे नेक्स्ट लाईनला म्हणजे डेट कॉलमच्या शेजारी थोडासा स्पेस सोडून 2 पासून ते स्टार्ट केलं जातं आणि तिथं क्रेडिट अकाउंटचं तिथं नाव मेन्शन केलं जातं आणि कोणत्या ट्रान्झॅक्शनची आपण जर्नल एंट्री पास केलेली आहे त्याचं नॅरेशन इथं ब्रॅकेट्समध्ये लिहिलं जातं. म्हणजे अशा पर्टिक्युलरच्या 3 पार्टमध्ये ही जर्नल एंट्री काय केलेली आहे, डिवाइड केलेली आहे. नॅरेशन. Narration is a brief explanation of the journal entry. It is written in the brackets and begins with word begin. It is written in the brackets and
बिगेन विथ वर्ड बेईंग. नॅरेशन म्हणजेच व्यवहार संबंधीची माहिती होय. हे स्पष्टीकरण नेहमी कंसामध्ये लिहितात आणि नॅरेशनची सुरुवात बेईंग या वर्डपासून केली जाते. म्हणजे आपण जे ब्रॅकेटमध्ये बेईंग हा वर्ड्स इथं यूज केलेला आहे त्याला नॅरेशन असं म्हटलं जातं. आपण जी जर्नल एंट्री पास केलेली आहे ती कोणत्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री पास केलेली आहे त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन इथे दिलं जातं. त्यामुळे नॅरेशन कधी पण लिहिताना फर्स्ट वर्ड बेईंगपासून आपण तिथे सुरुवात करतो. त्यानंतर थर्ड कॉलम आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे LF, की ज्याला आपण लेजर फोलिओ नंबर असे म्हणतो. इट मीन्स पेज नंबर ऑफ द लेजर. द ट्रान्झॅक्शन एंटर्ड इन द जर्नल आर पोस्टेड टू द लेजर. In this column, the page number should be recorded against each and every account. At the time of posting in ledger, the folio number may be written in red link from the amount. लेजर फोलिओ नंबर म्हणजे पेज नंबर. लेजर फोलिओ म्हणजे लेजरमधील पेज नंबर. जर्नलमध्ये केलेल्या व्यवहारांची लेजरमध्ये पोस्टिंग करण्यात येते. लेजर तयार करताना लेजरमध्ये ज्या पेजवर संबंधित 2 अकाउंट मेन्शन केलेले असतात त्यामध्ये नोंद करूनच त्या लेजरमधील पेज नंबर या LF या कॉलममध्ये लिहिण्यात येतो. म्हणून त्याला लेजर फोलिओ नंबर म्हणजे LF असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे डेबिट अमाऊंट. इन दिस कॉलम द अमाऊंट ऑफ डेबिट अकाउंट इज रिटन. डेबिट अकाउंटची जी अमाऊंट आहे ती डेबिट अमाऊंट या कॉलममध्ये लिहितात. क्रेडिट अमाऊंट. इन दिस कॉलम द अमाऊंट ऑफ क्रेडिट अकाउंट इज रिटन. क्रेडिट अकाउंटची जी रक्कम असेल ती क्रेडिट अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहितात. म्हणजे अशा प्रकारे जर्नल एंट्री पास करण्याचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपल्याला इथं दिलेला आहे आणि त्यानुसार त्या प्रत्येक कॉलमचं आपल्याला इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की फर्स्ट ऑफ ऑल जर्नल ऑफ म्हणजे आपण ज्या कंपनीचं किंवा ज्याचं आपण जर्नल एंट्री पास करणार आहोत त्याचं इथे नाव द्यायचं आहे. इन द बुक्स ऑफ उदाहरण अजय लिमिटेड असं आपण इथे त्या कंपनीचं वगैरे नाव आपल्याला ज्याच्या जर्नल एंट्री पास करायला सांगितलेले आहेत त्याचं नाव इथे मेन्शन करावं लागतं. त्यानंतर इथे 5 कॉलम आपल्याला ड्रॉ करावे लागतात. फर्स्ट कॉलम आहे डेट, सेकंड कॉलम आहे पर्टिक्युलर्स, थर्ड कॉलम आहे LF, फोर्थ कॉलम आहे डेबिट अमाऊंट रुपीज आणि फिफ्थ कॉलम आहे क्रेडिट अमाऊंट रुपीज. डेटमध्ये आपण ज्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करणार आहोत त्या ट्रान्झॅक्शनची जी डेट असेल ती डेट आपल्याला मेन्शन करावी लागते. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इयर मेन्शन करावं लागतं, त्यानंतर त्याचं मंथ आणि त्यानंतर डेट मेन्शन करावी लागते. पर्टिक्युलर्समध्ये आपल्याला ती जर्नल एंट्री 3 पार्टमध्ये डिवाइड करायची आहे. फर्स्ट पार्ट म्हणजे काय की जे अकाउंट आपण डेबिट करणार आहोत त्या अकाउंटचं अगोदर आपण नाव इथं मेन्शन करणार आहोत आणि त्यापुढे LFच्या कॉलमच्या शेजारी DR म्हणजे डेबिट असं आपण तिथं वर्ड घेणार आहोत आणि त्यानंतर जे अकाउंट आपण क्रेडिट करणार आहोत ते नेक्स्ट लाईनला म्हणजे डेट कॉलमच्या शेजारी थोडासा स्पेस सोडून 2 ने आपण काय करतो ते क्रेडिट अकाउंट मेन्शन करतो. म्हणून 2 हा वर्ड लिहून त्याच्यापुढे ज्या अकाउंटला आपण क्रेडिट केलेलं आहे ते अकाउंटचं नाव इथे लिहायचं आहे आणि जे ट्रान्झॅक्शनची आपण एंट्री केलेली आहे त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन आपल्याला काय करावं लागतं नॅरेशनमध्ये मेन्शन करावं लागतं आणि नॅरेशन कधी पण लिहिताना बेईंग या वर्ड्सपासून आपण इथे सुरुवात करतो. आणि LF म्हणजेच काय की लेजर फोलिओ नंबर म्हणजे आपण लेजरमध्ये जे पेज नंबर असेल ते पेज नंबर आपण इथे LF या कॉलममध्ये मेन्शन करतो आणि ज्या अकाउंटला आपण डेबिट केलेलं आहे इथे त्या डेबिटची अमाऊंट लिहिली जाते आणि ज्या अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे त्या क्रेडिट अकाउंटची अमाऊंट या क्रेडिट अमाऊंट कॉलममध्ये लिहिली जाते. म्हणजे अशा प्रकारे इथे आपल्याला जर्नल एंट्री पास कशी केली जाते किंवा जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट काय आहे तो आपल्याला इथं त्यांनी दिलेला आहे. पुढे नेक्स्ट पार्ट बघूयात. कास्टिंग ऑफ जर्नल. कास्टिंग ऑफ जर्नल याचा अर्थ काय की कास्टिंग ऑफ जर्नल म्हणजे जर्नल एंट्रीची बेरीज केली जाते. आता जर्नल एंट्रीची बेरीज केली जाते म्हणजे काय केलं जातं ते बघूया. At the end of each page of journal, the total of debit amount and credit amount column is taken to check arithmetical accuracy of the transaction. The total of both the column must be equal. After recording journal entries at the end of each page, the total of amount column is carried forward to the next page by writing the words total C/F in particulars column.
The next page will begins with the total brought forward from previous page by writing the words total B/F on the BF on the last page of journal. Grand total is casting. आता कास्टिंग ऑफ जर्नल म्हणजे इथे जर्नल एंट्रीची बेरीज केली जाते. म्हणजेच काय की जर्नलच्या प्रत्येक पानाच्या शेवटी डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट या कॉलमची बेरीज करण्यात येते. त्यामुळे व्यवहारांची अचूकता आपल्याला येथे तपासता येते. दोन्ही कॉलमची बेरीज सारखीच असायला हवी. जर्नलमध्ये व्यवहाराच्या नोंदी केल्यानंतरनं आणि पानाच्या शेवटी रक्कम या पानाच्या शेवटी अमाऊंट या कॉलमची बेरीज केल्यानंतर ती बेरीज पुढील पानावर ओढली जाते. ज्या पानावरून ही बेरीज पुढे नेण्यात येते त्या पानावर पर्टिक्युलर्स या कॉलममध्ये बेरीज पुढे नेली म्हणून टोटल कॅरी फॉरवर्ड म्हणजे टोटल C/F असं लिहिण्यात येतं. आणि हीच बेरीज पुढे पानावर सर्वप्रथम बेरीज पुढे आणली यासाठी टोटल ब्रॉट फॉरवर्ड म्हणजे टोटल B/F असं लिहून पुढे आणली जाते. म्हणजे अशा प्रकारे जर्नलच्या शेवटच्या पानावर एकूण बेरीज लिहिण्यात येते म्हणून त्याला कास्टिंग ऑफ जर्नल असे म्हणतात. जिथं जर्नल एंट्रीचं पेज संपतं तिथं डेबिट अमाऊंटची आणि क्रेडिट अमाऊंटची टोटल केली जाते. त्या दोघांची टोटल इक्वल आली पाहिजे. आणि जिथं पेज संपतं त्या नेक्स्ट पेजवर आपण जी टोटल आहे ती कॅरी फॉरवर्ड करतो म्हणून त्या पेजवर टोटल कॅरी फॉरवर्ड असं लिहितो. आणि आपण जेव्हा पुढच्या जर्नल एंट्रीच्या पेजवर जातो तेव्हा मागची टोटल आपण पुढे नेली म्हणून तिथं टोटल ब्रॉट फॉरवर्ड म्हणजे टोटल BF असे लिहित असतो. म्हणजे अशा प्रकारे कास्टिंग ऑफ जर्नल इथं केलं जातं. नेक्स्ट पॉईंट बघूया जर्नलायझिंग. द प्रोसेस ऑफ एंटरिंग ऑर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन अ जर्नल इज कॉल्ड ॲज जर्नलायझिंग. जर्नलायझिंग म्हणजे काय की जर्नलमध्ये व्यवहारांच्या नोंदी करण्याच्या क्रियेला जर्नलायझिंग असे म्हणतात. स्टेप्स फॉर जर्नलायझिंग. स्टेप्स ऑफ जर्नलायझिंग म्हणजेच काय की नेमकी जर्नल एंट्री कशी पास केली जाते त्याच्या आपल्याला इथं स्टेप्स दिलेल्या आहेत. फर्स्ट स्टेप काय सांगितलेली आहे, फाइंड आउट दी अकाउंट इन्व्हॉल्वड इन अ पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. म्हणजे विशिष्ट व्यवहारामध्ये असलेल्या दोन खात्यांची ओळख पटवणे. याचाच अर्थ काय की जे ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेले आहे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट कोणते आहेत ते आपल्याला इथं फाइंड आउट करावं लागतं. त्यानंतर सेकंड स्टेप काय दिलेली आहे, फाइंड आउट दी टाइप्स ऑफ अकाउंट इन्व्हॉल्वड. म्हणजेच काय की ते अकाउंट कोणत्या प्रकारात मोडतात ते आपल्याला इथं निश्चित करावं लागतं. म्हणजे ते अकाउंट कोणत्या टाईपचं आहे ते आपल्याला इथं फाइंड आउट करावं लागतं. थर्ड स्टेप आहे अप्लाय दी रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर ईच ऑफ दी अकाउंट्स इन्व्हॉल्वड. संबंधित अकाउंट म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट करण्यासंबंधीचे इथं नियम निश्चित करावे लागतात. म्हणजे जी फर्स्ट स्टेप बघितली की ज्यामध्ये आपल्याला जे फर्स्ट ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे त्यामध्ये दोन अकाउंट कोणते आहेत ते फाइंड आउट करावं लागतं. सेकंड टाईपमध्ये ते कोणत्या प्रकारचे अकाउंट आहेत म्हणजे पर्सनल आहे का रिअल आहे का नॉमिनल आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. आणि त्या अकाउंटनुसार डेबिट आणि क्रेडिटचे कोणते रूल्स त्यांना अप्लाय होतात ते आपल्याला इथं अप्लाय करावे लागतात. आणि फोर्थ स्टेप काय दिलेली आहे, फाइंड आउट दी अकाउंट टू बी डेबिटेड अँड दी अकाउंट टू बी क्रेडिटेड. म्हणजे कोणता अकाउंट डेबिट आहे आणि कोणता अकाउंट क्रेडिट आहे हे आपल्याला तिथं निश्चित करावं लागतं, फाइंड आउट करावं लागतं. नेक्स्ट स्टेप काय सांगितलेली आहे, रेकॉर्ड द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन इन द डेट कॉलम. म्हणजे दिनांकाच्या कॉलममध्ये डेटच्या कॉलममध्ये व्यवहाराची डेट आपल्याला काय करावी लागते तिथं मेन्शन करावी लागते. आणि 6 पॉईंट काय दिलेलं आहे, द नेम ऑफ द अकाउंट टू बी डेबिटेड इज टू बी रिटन इन पर्टिक्युलर्स कॉलम. ऑन फर्स्ट इट इज रिटन क्लोज टू द डेट कॉलम अँड नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिटेड इज रिटन ऑन द नेक्स्ट लाईन आफ्टर लिव्हिंग शॉर्ट स्पेस फ्रॉम द डेट कॉलम. म्हणजेच काय की पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये प्रथम आपल्याला डेबिट होणाऱ्या अकाउंटचे नाव लिहावे लागतात आणि हे नाव डावीकडील दिनांक कॉलमच्या जवळ लिहिले जाते आणि दुसऱ्या ओळीवर डावीकडील दिनांक कॉलमपासून काही जागा सोडून जमा होणाऱ्या म्हणजे क्रेडिट अकाउंटचे नाव लिहिले जाते. जसं की आपण जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट बघितला होता. म्हणजेच काय की फर्स्ट आपल्याला जे अकाउंट डेबिट आहे त्याचं नाव मेन्शन करावं लागतं आणि LF कॉलमच्या शेजारी DR असा शब्द लिहावा लागतो, वर्ड मेन्शन करावं लागतं म्हणजे ते अकाउंट डेबिट असं समजलं जातं. आणि डेट कॉलम दुसऱ्या लाईनवर डेट कॉलम
अकाउंटच्या शेजारी थोडासा स्पेस सोडून टू असं सुरुवातीला लिहावं लागतं आणि त्यानंतरनं जे क्रेडिट अकाउंट असेल त्या क्रेडिट अकाउंटचं तिथं आपल्याला नाव मेन्शन केलं जातं. म्हणजे असं कोणतं अकाउंट डेबिट आणि क्रेडिट आणि ते अशा प्रकारे इथं लिहिलं जातं. त्यानंतरनं नेक्स्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे, the word DR is written against the name of the account debited and the name of the account to be credited is presented by the word to. म्हणजे जर जे अकाउंट आपलं डेबिट आहे ते अकाउंट म्हणजेच काय की डेबिट होणाऱ्या अकाउंटच्या शेवटी DR असं लिहिलं जातं आणि क्रेडिट होणाऱ्या अकाउंटच्या शेवटी काय CR असा शब्द लिहिला जातो किंवा टूपासून त्याची सुरुवात केली जाते. आणि नेक्स्ट 8 नंबर स्टेप काय दिलेली आहे, राईट दी अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन इन डेबिट कॉलम अँड क्रेडिट कॉलम. म्हणजेच काय की डेबिट अकाउंटची रक्कम डेबिट अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहिण्यात येते आणि क्रेडिट अकाउंटची जी अमाऊंट असेल ती क्रेडिट अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहिली जाते. नेक्स्ट स्टेप, अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ दी एंट्री इज गिवन. A brief explanation of the entry is given in the bracket just below the entry. व्यवहाराच्या नोंदीची खाली कंसामध्ये संक्षिप्त स्पष्टीकरण दिलं जातं आणि स्पष्टीकरणाच्या सुरुवातीस बेईंग हा शब्द तिथे लिहिला जातो. आणि त्यानंतर 10 नंबर स्टेप आपल्याला काय दिलेली आहे, आफ्टर ईच जर्नल एंट्री अ लाईन इज टू बी ड्रॉन इन पर्टिक्युलर कॉलम ओनली टू कीप द एंट्रीज ऑफ द ट्रान्झॅक्शन डिस्ट्रिक्टली सेपरेट फ्रॉम इच अदर. म्हणजे प्रत्येक नोंदीनंतरनं पर्टिक्युलर्स या कॉलममध्ये एक सरळ रेषा ओढली जाते की जेणेकरून एक व्यवहार दुसऱ्या व्यवहारापासून स्पष्टपणे वेगळा दिसून येतो. आणि लास्ट स्टेप काय मेन्शन केलेली आहे, LF लेजर फोलिओ द पेज नंबर ऑन विच द पर्टिक्युलर अमाऊंट इज ओपनड इन द लेजर इज स्टार्टेड अंडर द LF कॉलम टू फॅसिलिटेट इझी रेफरन्सेस. लेजरमध्ये ज्या पानावर अकाउंट ओपन केलं जातं त्या पानाचा क्रमांक LF या कॉलममध्ये लिहिण्यात येतो. म्हणजे अशा प्रकारे जर्नल एंट्री पास करताना ज्या स्टेप्स आहेत, म्हणजे स्टेप्स ऑफ जर्नलायझिंग आपल्याला 11 प्रकारच्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत की ज्यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये आपण बघितलं की जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे त्यामध्ये कोणते 2 अकाउंट आहेत ते फाइंड आउट करावे लागतात. सेकंड स्टेपमध्ये काय बघितलं की जे 2 अकाउंट आपण फाइंड आउट केलेले आहेत त्या कोणत्या टाईपचे आहेत, म्हणजे पर्सनल आहे का, रिअल आहे का, नॉमिनल आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. त्यानंतर थर्ड जे स्टेप बघितली त्यामध्ये जे अकाउंट आपण शोधलेले आहेत आणि ज्या टाईपचं ते अकाउंट असेल त्याला कोणते डेबिट आणि क्रेडिटचे रूल अप्लाय होतात ते आपल्याला इथे अप्लाय करावं लागतं. त्यानंतर फोर्थ स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे की कोणतं अकाउंट डेबिट आहे कोणतं अकाउंट क्रेडिट आहे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. त्यानंतर फिफ्थ स्टेपमध्ये बघितलं की आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनमध्ये डेट या कॉलममध्ये त्या ट्रान्झॅक्शनची आपल्याला डेट मेन्शन करावी लागते. त्यानंतर 6 कॉलममध्ये आपण काय बघितलेलं आहे की जेव्हा आपण पर्टिक्युलर्समध्ये जर्नल एंट्री पास करतो तेव्हा पहिल्या फर्स्ट लाईनमध्ये आपल्याला डेबिट अकाउंटचं नाव लिहावं लागतं आणि LF कॉलमच्या शेजारी DR म्हणून असा वर्ड तिथं मेन्शन करावा लागतो. आणि सेकंड लाईनला डेट कॉलमच्या शेजारी थोडासा स्पेस सोडून आपल्याला टू हा वर्ड्स लिहावा लागतो आणि त्याच्या पुढे जे आपण अकाउंट क्रेडिट केलेलं आहे त्या क्रेडिट अकाउंटचं तिथं आपल्याला नाव मेन्शन करावं लागतं. आणि 7th स्टेप आपण काय बघितलेली आहे की ज्या अकाउंटला आपण डेबिट केलेलं आहे त्याला DR असं वर्ड यूज करतात आणि ज्या अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे ते आपण टू या वर्डपासून ते आपण त्या क्रेडिट अकाउंटचं तिथे नाव लिहितो. आणि त्यानंतर 8 नंबर स्टेपमध्ये काय सांगितलेलं आहे की डेबिट अकाउंटची जी अमाऊंट असेल ती डेबिट अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहायची आणि क्रेडिट अकाउंटची जी अमाऊंट असेल ती क्रेडिट अकाउंटच्या कॉलममध्ये लिहायची. आणि 9 नंबर स्टेपमध्ये काय सांगितलेलं आहे की आपण जर्नल एंट्री डेबिट क्रेडिट अकाउंट लिहिल्यानंतर खाली ब्रॅकेटमध्ये आपण त्याचं नॅरेशन लिहितो. नॅरेशन म्हणजेच काय की आपण जे ट्रान्झॅक्शनची एंट्री पास केलेली आहे त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन त्या ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि त्या ब्रॅकेटमध्ये बेंग या वर्ड्सपासून आपण त्या नॅरेशनची सुरुवात करतो. आणि त्यानंतर 10 नंबर स्टेप काय सांगितलेली आहे की एक जर्नल एंट्री पास झाल्यानंतर एक लाईन ओढायची आणि दुसरी जर्नल एंट्री पास करायची. त्यामुळे त्या 2 वेगवेगळ्या एंट्री आहेत, सेपरेट एंट्री आहे ते आपल्याला कळतं. आणि लास्ट स्टेप काय सांगितलेली आहे की लेजरमध्ये आपण ज्या पानावर अकाउंट ओपन करणार आहोत त्या पानाचं जे काय पेज नंबर असेल ते LF या कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे. म्हणजे 11 स्टेप्समध्ये जर्नल एंट्री कशी पास करायची आहे ते आपल्याला इथं त्यांनी सांगितलेलं आहे.
त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे चार्ट दिलेला आहे बघा. कशाचा चार्ट दिलेला आहे? हाऊ ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल्स. हाऊ ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल म्हणजे काय की व्यवहार कसा प्रवास करतो हे आपल्याला चार्टद्वारे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आता या चार्टमध्ये फर्स्ट पॉईंट त्यांनी काय सांगितलेलं आहे? सोर्स डॉक्युमेंट. सोर्स डॉक्युमेंट म्हणजेच काय की स्रोत दस्तऐवज जे असतील ते डॉक्युमेंट. त्यानंतर ना काय सांगितलेलं आहे? ट्रान्झॅक्शन म्हणजे कोणता व्यवहार होतो. त्यानंतर असर्टन 2 अकाउंट्स, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते 2 अकाउंट आहेत ते बघितले जातात. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे त्या अकाउंटचं कोणत्या अकाउंटमध्ये क्लासिफाय केलं जातं त्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट असे म्हणतो. त्यानंतर ना असर्टन 2 इफेक्ट, त्या अकाउंटचे 2 इफेक्ट कोणते आहेत ते आपण इथे डिसाईड करतो. आणि त्यानंतर अकाउंट टू बी डेबिट अँड क्रेडिट टू बी अकाउंट टू बी डेबिटेड अँड अकाउंट टू बी क्रेडिटेड, कोणतं अकाउंट डेबिट करायचं आणि कोणतं अकाउंट क्रेडिट करायचं हे आपण तिथे मेन्शन करतो. आणि त्यानंतर जर्नल आणि त्यानंतर त्याची जर्नल एंट्री पास करतो. आपण सेकंड टॉपिकमध्ये ट्रान्झॅक्शन ॲनालिसिस म्हणून बघितलं होतं की ज्यामध्ये आपल्याला काही ट्रान्झॅक्शन देतात आणि त्या ट्रान्झॅक्शनचं आपल्याला ॲनालिसिस करतो. मग त्यामध्ये आपण त्या ट्रान्झॅक्शनचे 2 अकाउंट कोणते, त्याचे 2 इफेक्ट कुठे येतात, त्याला कोणत्या टाईपचं ते अकाउंट आहे आणि त्याचप्रमाणे त्याला कोणते डेबिट आणि क्रेडिटचे रूल अप्लाय होतात ते आपण सगळं ट्रान्झॅक्शन ॲनालिसिस बघितलं होतं. त्याचप्रमाणे आता चार्ट दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे ते ट्रान्झॅक्शन ॲनालिसिस केलं जातं आणि त्यानंतरनं तिथं जर्नल एंट्री ते पास केली जाते. म्हणजे अशा प्रकारे जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट काय आहे ते आपण यामध्ये बघितलेलं आहे. कास्टिंग ऑफ जर्नल म्हणजे जर्नल एंट्रीची बेरीज कशी केली जाते ते आपण बघितलं. जर्नलायझिंग म्हणजे काय ते बघितलं आणि त्याच्या स्टेप्स म्हणजे काय ते बघितलं. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या लेक्चरला जर्नल एंट्री कशी पास केली जाते आणि त्यांचा फॉर्मॅट काय आहे आणि त्याच्या स्टेप्स काय आहेत हे आपण इथे बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.